मित्रांनो नमस्कार. तुम्हाला माहीतच असेल की 2026ची तलाठी भरती ही MPSC पॅटर्ननुसार होणार आहे. तर MPSC पॅटर्ननुसार तुमच्या मनामध्ये शंका असेलच की प्रश्न नेमके कोणत्या पद्धतीचे येऊ शकतात. मित्रांनो, या क्लासमध्ये आपण TCS, IBPS आणि MPSC पॅटर्न या सर्वांचं कव्हर करून आपण हा क्लास बनवलेला आहे. मित्रांनो, 30 प्रश्न आपण सुरुवातीला काढलेले आहेत आणि तुमच्या मनामध्ये शंका असेल की नेमकं सुरुवात कुठून करायची, कारण की MPSC परीक्षा घेणार आहे तर त्याची जी काठिण्य पातळी आहे ते जास्तच असणार आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला सांगतो की सुरुवात जर तुम्हाला करायची असेल तर या 30 प्रश्नापासून आपण सुरुवात करूया आणि आजपासून ही सिरीज सुरू होत आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, पहिला प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? ऑप्शन आहे अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा. मित्रांनो लक्षात ठेवा, कळसुबाई शिखराची उंची जी आहे ते 1646 मीटर एवढी आहे. हे शिखर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असून ते नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर आहे. यालाच महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असे म्हटले जाते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए अहमदनगर. मित्रांनो लक्षात ठेवा, तुम्हाला समजण्यासाठी आपण कोणत्या घटकावर आधारित आहे याचं ठळकपणे लिहिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की महाराष्ट्राचे शिखर भूगोल या विषयामधील महाराष्ट्राचे शिखर यावर हा प्रश्न विचारला गेलेला आहे, जेणेकरून तुम्हाला ह्या IMP टॉपिक समजणार आहे. तुमच्या नोटबुकमध्ये नोट करत चला मित्रांनो. आणि लक्षात ठेवा, एका प्रश्नावर आपण 3 ते 4 प्रश्न बनवलेले आहेत. कळसुबाईची उंची किती शिखराची, त्याच्यानंतर कोणत्या तालुक्यात येते, नंतर कोणते महाराष्ट्राला त्याचे नाव एव्हरेस्ट असे म्हटलेले आहे. 3 ते 4 प्रश्न आपले इथंच बनलेले आहे. त्यामुळे या क्लासला तुमच्या मित्रांपर्यंत देखील पोचवा आणि एक लाईक करा मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. थंड हवेचे ठिकाण यावर प्रश्न आलेला आहे. विदर्भातील प्रसिद्ध चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वत रांगेत वसलेले आहे? मित्रांनो, हे सर्व रिपीटेड क्वेश्चन आहे, त्यामुळे आपण इथे लिहिलेलं आहे की कोणत्या घटकावर प्रश्न आलेला आहे. तर विदर्भातील प्रसिद्ध चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वत रांगेत आहे? उत्तर माहिती असेल मित्रांनो तर 3 ते 4 सेकंदमध्ये प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सातपुडा रांग. मित्रांनो लक्षात ठेवा, चिखलदरा हे अमरावती जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वताच्या मेळघाट रांगेत आहे. तर कुठे आहे मित्रांनो? सातपुडा पर्वताच्या मेळघाट रांगेमध्ये आहे. महाभारत काळात कीचक या राक्षसाचा वध येथेच भीमाने केल्याचा इतिहास प्रसिद्ध आहे. हे विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण मानले जाते. चिखलदरा हे विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे मित्रांनो, जे सातपुडा पर्वत रांगेमध्ये येते आणि अमरावती जिल्ह्यामध्ये येते. मित्रांनो, जिल्हा पण प्रश्नामध्ये पेपरमध्ये विचारला जातो की चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? तर याचे अचूक उत्तर होईल अमरावती जिल्ह्यामध्ये मित्रांनो, अमरावती जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. भीमा नदीचा उगम महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? मित्रांनो, तलाठी भरतीसाठी MPSC पॅटर्ननुसार हे प्रश्न काढलेले आहे आणि थोडीशी स्पीड तुम्हाला जास्त वाटत असेल. याचं कारण म्हणजे मित्रांनो, परीक्षा हे तोंडावर जेव्हा येणार तेव्हा तुम्हाला हा क्लासमध्ये कोणत्याही प्रकारचा वेळ न घालवता जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव कसा होईल या दृष्टिकोनातून आपण हा क्लास बनवत आहोत मित्रांनो. त्यामुळे हा क्लास तुमच्या प्लेलिस्टमध्ये सेव्ह करून ठेवा. ऑप्शन आहे मित्रांनो भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, महाबळेश्वर की मुळताई. मित्रांनो लक्षात ठेवा, भीमा नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगेत भीमाशंकर ज्योतिर्लिंग येथे झाला. मित्रांनो, ही नदी पुढे महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये प्रवेश करते व तेथे कृष्णा नदीला मिळते. ह्याच नदीला सोलापूर जिल्ह्यात चंद्रकोरीसारखा आकार धारण करत असल्याने यालाच चंद्रभागा देखील असे म्हणतात. मित्रांनो, भीमा नदीलाच चंद्रभागा नदी म्हणतात. कोणत्या? तर सोलापूर जिल्ह्यामध्ये चंद्रकोरासारखा आकार धारण करत असल्यामुळे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल भीमाशंकर पुणे. भीमा नदीचा उगम महाराष्ट्रात भीमाशंकर पुणे या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो. प्रश्न चौथा आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अहमदनगर. नोटबुकमध्ये नोट करून ठेवा मित्रांनो की अहमदनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे 17,413 चौरस किलोमीटर आहे, जे संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. मित्रांनो, जोड्या लावामध्ये सर्वाधिक वेळा या साईडनं तुमचे जिल्हे आणि त्याच्या साईडनं
त्यांचे क्षेत्रफळ असे कॉलम दिलेले राहतात मित्रांनो. त्यांच्या जोड्या लावामध्ये सर्वात जास्त हा प्रश्न विचारला जातो, त्यामुळे या प्रश्नाला नोटबुकमध्ये नोट करून ठेवा. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्रमांकावर पुणे आणि तिसऱ्या क्रमांकावर नाशिक. मित्रांनो, पहिला झाला अहमदनगर, दुसरा येतो पुणे आणि तिसरा येतो नाशिक. हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जोड्या लावामध्ये देखील विचारले जाते आणि प्लेन एका प्रश्नामध्ये देखील विचारले जाते मित्रांनो. त्याच्यानंतर आहे भारताचे उपराष्ट्रपती हे खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. मित्रांनो, राज्यघटनेवर हा प्रश्न आलेला होता. संसद या घटकावर, राज्यघटनेमधील प्रश्न आहे संसद या घटकावर. प्रश्न आहे की भारताचे उपराष्ट्रपती हे खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. मित्रांनो, लक्षात ठेवा, संविधानाच्या कलम 64 आणि कलम 89 नुसार नुसार भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. काय म्हणते मित्रांनो, की कलम 64 आणि कलम 89 नुसार भारताचे जे उपराष्ट्रपती असतात हेच राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर ते राज्यसभेचे कामकाज चालवतात, पण ते या सभागृहाचे सदस्य नसतात. मित्रांनो, लक्षात ठेवा की राज्यसभेचे ते पदसिद्ध अध्यक्ष असतात, परंतु सदस्य नसतात. पहिल्या मतदानात समसमान मते पडल्यास त्यांना निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे. जर एखादी निवडणूक झाली आणि त्यामध्ये जर समान मते पडले तर त्यांचे निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला असतो, तर उपराष्ट्रपती यांना असतो. तर ते कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, तर ऑप्शन क्रमांक ए, राज्यसभा. मित्रांनो, लक्षात ठेवा, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात उपराष्ट्रपती, तर ते पदसिद्ध अध्यक्ष असतात, परंतु राज्यसभेचे ते सदस्य नसतात. प्रश्न मोठा किचकट आहे मित्रांनो. उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, परंतु ते सदस्य नसतात. हा प्रश्न लक्षात ठेवा. प्रश्न 6वा आहे भारतीय संसद या घटकावर आलेलाच. मित्रांनो, 2 प्रश्न झाले संसदवर. तर भारतीय संविधानानुसार लोकसभेचे कमाल जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असू शकते. भारतीय संविधानानुसार लोकसभेची कमाल म्हणजेच जास्तीत जास्त सदस्य संख्या ही किती असू शकते. मित्रांनो, लक्षात ठेवा, संविधानानुसार लोकसभेची कमाल मर्यादा 552 निश्चित करण्यात आलेली आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 552. ही कोणती घटनादुरुस्ती मित्रांनो, तर 104व्या घटनादुरुस्तीनुसार अँग्लो इंडियन प्रवर्गातील 2 जागांचे नामांकन रद्द करण्यात आलेले आहे. सुरुवातीला अँग्लो इंडियन समाजातून 2 जागा भरल्या जात होत्या मित्रांनो, परंतु 104वी घटनादुरुस्ती झाली, त्यानुसार अँग्लो इंडियन्स प्रवर्गातील ज्या 2 जागा आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहे. ही 104वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी झाली मित्रांनो, याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सध्याचे लोकसभेतील प्रत्यक्ष कार्यरत संख्याबळ हे 543 इतके आहे. आता जी लोकसभेचे कार्यरत संख्याबळ आहे मित्रांनो, ते 543 एवढे आहे. प्रश्न क्रमांक 7वा आहे भारतात माहितीचा अधिकार RTI ॲक्ट संपूर्ण देशभरात कोणत्या वर्षी लागू करण्यात आला. माहितीचा अधिकार हा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला. मित्रांनो, माहितीचा अधिकार म्हणजेच RTI संसदेने मंजूर केल्यानंतर 12 ऑक्टोबर 2005 रोजी देशात सर्वत्र लागू करण्यात आला. नागरिकांना शासकीय कारभाराविषयी माहिती मिळवून आणि पारदर्शक आणणे हे या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, की या चळवळीमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोठे योगदान दिले. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल मित्रांनो 2005. माहितीचा अधिकार कधी, तर 2005. तारीख होती 22 ऑक्टोबर 2005. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की माहितीचा अधिकार या प्रश्नावर MPSCमध्ये देखील प्रश्न विचारले गेलेले आहे, त्यामुळे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न 8वा आहे मित्रांनो, महाराष्ट्राचे पठार, दख्खनचे पठार प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेले आहे. महाराष्ट्राचे जे पठार आहे ते कोणत्या खडकापासून बनलेले आहेत मित्रांनो, तर दख्खनचे पठार ज्वालामुखीच्या उद्रेकातून म्हणजेच ज्वालामुखी लाव्हा रसांच्या संचयनाने तयार झाले असून ते बेसॉल्ट या अग्निजन्य खडकापासून बनले आहे. कोणत्या खडकापासून, तर बेसॉल्ट या अग्निजन्य खडकापासून बनलेले आहेत मित्रांनो. या खडकाच्या अपक्षयामुळे झिंज येथे काळी सुपीक रेगूर कापसाची काळी मृदा तयार झाली आहे. कोणती, तर कापसाची काळी मृदा. महाराष्ट्रामध्ये मित्रांनो लक्षात ठेवा
सुपीक आणि रेगूर कापसाची काळी मृदा तयार झाली आहे. कोणत्या खडकामुळे? तर बेसॉल्ट या खडकामुळे. हे पठार महाराष्ट्राच्या सुमारे 86% भाग व्यापते. बेसॉल्ट पठार हे महाराष्ट्राचे 86% भाग व्यापते. हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, बेसॉल्ट खडक. प्रश्न क्रमांक 9 आहे मित्रांनो, पर्यटन व भौगोलिक स्थळेवर हा प्रश्न आलेला आहे. तोरणमाळ हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, पर्यटन स्थळावर बहुधा प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर शिखरे, महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिखरे, त्याच्यानंतर अष्टविनायक आणि महाराष्ट्रातील असे स्पेशल ठिकाणाबद्दल MPSC पॅटर्नमध्ये सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात. त्यामुळे तुम्हाला कोणत्या विषयावर आपल्या क्लासमध्ये घटकावर पुढचा व्हिडिओ बनवायचा आहे याची देखील कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. मित्रांनो, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे म्हणते मित्रांनो? तर तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यात अकवनी डोंगरामध्ये सातपुडा पर्वतरांगेत वसलेले आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे 1500 मीटर उंचीवर आहे. येथील यशवंत तलाव हे अत्यंत निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. मित्रांनो, ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल नंदुरबार. तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे. मित्रांनो, जिल्हा आणि थंड हवेचे ठिकाण याच्यामध्ये जोड्या देखील विचारले जातात. प्रश्न आहे 10. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते? तर या मित्रांनो लक्षात ठेवा, पूर्व विदर्भातील गोंदिया व भंडारा या जिल्ह्यांना तलावांचा जिल्हा म्हणतात. बहुतांश परीक्षांमध्ये गोंदिया हे अचूक उत्तर दिले आहे. मित्रांनो, येथे शेतीच्या सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात छोटे मोठे तलाव व बंधारे बांधण्यात आले आहे. या स्थानिक तलावांना स्थानिक भाषेत बोड्या असेही म्हटले जाते. तर मित्रांनो, तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया या जिल्ह्याला ओळखले जाते. MPSC त्याच्यानंतर आता आगामी जो परीक्षा येणार आहे मित्रांनो, आदिवासी विभाग भरतीचा चौकीदार या पदामध्ये देखील हा प्रश्न खूप महत्त्वाचा ठरू शकते आणि महाराष्ट्रातील प्रत्येक पेपरमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे हा. तर तलावांचा जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो गोंदिया. प्रश्न आहे 11. पर्यावरण दिनविशेषवर परीक्षेत प्रश्न विचारला गेलेला आहे मित्रांनो. जागतिक पर्यावरण दिन वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे दरवर्षी खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो, संयुक्त राष्ट्राच्या UN महासभेत 1972च्या स्टॉकहोम परिषदेत हा दिवस साजरा करण्याचे जाहीर झाले आणि 5 जून 1974 पासून तो प्रत्यक्ष साजरा केला जातो. सर्वात पहिले मित्रांनो 1972मध्ये साजरा झाला, त्याच्यानंतर 5 जून 1974 पासून तो प्रत्यक्ष साजरा केला जातो. पर्यावरण संरक्षण आणि जनजागृती हा दिवस महत्त्वाचा आहे. 22 एप्रिल हा वसुंधरा दिन म्हणजेच अर्थ डे म्हणून देखील साजरा केला जातो. तर मित्रांनो 5 जून हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. जागतिक पर्यावरण दिन 5 जून येथे साजरा केला जातो. तर वसुंधरा दिन हा 22 एप्रिल म्हणून साजरा केला जातो. प्रश्न 12वा आहे. इतिहास या विषयावर आलेला प्रश्न आहे मित्रांनो. सुधारणा आणि इतिहासमधला आहे. महाराष्ट्रातील सती बंदीचा कायदा 1929 मध्ये कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने मंजूर केला? समाजसुधारक या घटकावरील हा प्रश्न आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी 4 डिसेंबर 1929 रोजी रेग्युलेशन 17 अन्वये सती प्रतिबंधी कायदा घोषित केला. हा कायदा करण्यासाठी समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांनी अथक प्रयत्न केले आणि ब्रिटिश सरकारला पटवून दिले. मित्रांनो यामध्ये IMP प्रश्न आहे की सतीप्रथा कायदा बंद करण्यासाठी सर्वात जास्त प्रयत्न कोणत्या समाजसुधारकाने केले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल राजा राममोहन रॉय यांनी केले. मित्रांनो महाराष्ट्रात जगन्नाथ नाना शंकरशेठ यांनीही या कायद्याला समर्थन दिले. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक B, लॉर्ड विल्यम बेंटिंक. मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूया. 13वा प्रश्न आहे. महात्मा फुले यांचे साहित्य. महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपला प्रसिद्ध गुलामगिरी हा ग्रंथ कोणाला समर्पित केला?
मित्रांनो, गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा फुलेंनी 1873मध्ये लिहिला. त्याच्यानंतर अमेरिकेतील गुलामगिरी नष्ट करणाऱ्या आणि तिथल्या कृष्णवर्गीय नागरिकांना स्वातंत्र्य देणाऱ्या लद्दुनी लोकांना हा ग्रंथ कृतज्ञता म्हणून समर्पित केलेला आहे. हा प्रश्न परीक्षेत खूप वेळा विचारला गेलेला आहे मित्रांनो, रिपीटेड प्रश्न आहे. त्यामुळे हा IMP करून ठेवा, तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवा. मित्रांनो, याच प्रश्नामध्ये सत्यशोधक समाजाचा महात्मा ज्योतिराव फुलेंचाच प्रश्न आहे मित्रांनो, की शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ कोणी लिहिला? शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ कोणी लिहिला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो महात्मा फुले. प्रश्न 14वा आहे मित्रांनो, कोलकाता येथे आत्मीय सभेची स्थापना 1885मध्ये कोणी केली? मित्रांनो, लक्षात ठेवा, कोलकाता येथे आत्मीय सभेची स्थापना 1875मध्ये झालेली आहे. तर राजा राममोहन रॉय यांनी 1875मध्ये कोलकाता येथे आत्मीय सभेची स्थापना केली, ज्याचे उद्दिष्ट एकेश्वरवादाचा प्रसार करणे हा होता. मित्रांनो, लक्षात ठेवा, आत्मीय सभेचा उद्देश काय होता? तर एकेश्वरवादाचा प्रसार करणे हा होता. पुढे 1828मध्ये त्यांनी याच आत्मीय सभेचे रूपांतर प्रसिद्ध ब्राह्मसभामध्ये केले. कधी केले? तर 1828मध्ये होते. त्यांना आधुनिक भारताचे जनक असे देखील म्हटले जाते. कोणाला? राजा राममोहन रॉय यांना. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, राजा राममोहन रॉय. मित्रांनो, लक्षात ठेवा, आत्मीय सभा तिची स्थापना 1825, त्याचेच पुढे चालून आत्मीय सभा, ब्राह्मसभा सुरुवातीला लक्षात ठेवा मित्रांनो, सुरुवात झाली मित्रांनो 1815मध्ये आत्मीय सभेची, ज्यांनी राजा राममोहन रॉय यांनी केली. त्याच्यानंतर त्याचे नाव झाले ब्राह्मसमाज, जे झाले 1828मध्ये. राजा राममोहन रॉय यांनाच आधुनिक भारताचे जनक असे देखील म्हटले जाते. IMP क्वेश्चन तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवा. पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. अभयारण्ये आणि व्याघ्र प्रकल्पावर बहुधा प्रश्न विचारले जातात. त्यातील हा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि पहिले राष्ट्रीय उद्यान ताडोबा कोणत्या जिल्ह्यात आहे? IMP हा पण क्वेश्चन आहे मित्रांनो. आपण 30 प्रश्न हे सर्वच्या सर्व रिपीट झालेलेच क्वेश्चन घेतलेले आहे आणि MPSC पॅटर्ननुसार घेतलेले आहेत. मित्रांनो, लक्षात ठेवा, ताडोबा उद्यानाची स्थापना 1955मध्ये झाली. ही महाराष्ट्रातील पहिली आणि सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान आहे. त्यानंतर हे उद्यान चंद्रपूर जिल्ह्यात आहे आणि ते वाघांसाठी प्रसिद्ध आहे. मित्रांनो, ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प असेही म्हटले जाते. कोणाला? तर ताडोबा राष्ट्रीय उद्यानालाच ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प असे देखील म्हटले जाते, जे 1955ला स्थापन केले. कुठे आहे? तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक बी ही या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो. प्रश्न 16वा आहे मित्रांनो, राष्ट्रीय उद्यान याच घटकावर आलेला. महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यानाला खालीलपैकी कोणत्या थोर व्यक्तीचे नाव दिले आहे? मित्रांनो, लक्षात ठेवा, पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर जिल्ह्यात असून त्याला भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नाव दिले आहे. हे उद्यान मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्या सीमेवर पसरलेले आहे. बोरिवली उद्यानाला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असे म्हटले जाते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, पंडित जवाहरलाल नेहरू. महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यानाला पंडित जवाहरलाल नेहरू या थोर व्यक्तीचे नाव दिलेले आहे. मित्रांनो, 17वा प्रश्न आहे, गोदावरी नदीचा महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किलोमीटर आहे? हा पण IMP क्वेश्चन आहे मित्रांनो, जो सर्वात वेळा रिपीट झालेला आहे. गोदावरी नदीचा महाराष्ट्रातील एकूण किती किलोमीटर लांबीची आहे? गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी 668 किलोमीटर एवढी आहे. तर तिची भारतातील एकूण लांबी 1456 चौरस किलोमीटर आहे. मित्रांनो, गोदावरी ही महाराष्ट्रातील व भारतातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची नदी असून तिला दक्षिण गंगा असे देखील म्हटले जाते. तर हीच रुद्रगंगा असे देखील म्हटले जाते. मित्रांनो, लक्षात ठेवा, गोदावरी नदीला दक्षिण गंगा असेही म्हणतात आणि रुद्रगंगा असे देखील म्हणतात, सर्वात जुनी असल्यामुळे. ती महाराष्ट्राला तब्बल 49% भाग व्यापते. महाराष्ट्राचा किती? तर तब्बल 49% भाग व्यापलेला आहे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एकूण लांबी तर 668 किलोमीटर.
महाराष्ट्रामध्ये किती आहे मित्रांनो? 668 किलोमीटर. तर भारतामध्ये 1465 किलोमीटर. 1465 किलोमीटर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, रेल्वे आणि प्रशासनावर विचारलेला इतिहासामधला, भारतातील पहिली रेलगाडी 16 एप्रिल 1853 रोजी कोणत्या 2 स्थानकांदरम्यान धावली? मित्रांनो लक्षात ठेवा, पहिली रेल्वेगाडी 16 एप्रिल 1853 मध्ये. तर याचे अचूक उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, मुंबई ते ठाणे देखील येते. मित्रांनो प्रश्न क्रमांक 19 आहे, बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 मध्ये सुरू केलेले मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते? मित्रांनो हा प्रश्न वृत्तपत्रामध्ये देखील येते, त्याच्यानंतर महाराष्ट्रातील समाज सुधारकामध्ये देखील येते आणि हाच प्रश्न इतिहास आणि मराठीमध्ये देखील येते. मित्रांनो लक्षात ठेवा, हा IMP प्रश्न आहे, तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवा. तर बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण हे साप्ताहिक सुरू केले. कधी? तर 6 जानेवारी 1832 रोजी. हा दिवस महाराष्ट्रात दरवर्षी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रातील पत्रकार दिन 6 जानेवारी. मित्रांनो त्यांनी मराठी वृत्तपत्राचे आद्यजनक असे म्हटले जाते. कोणाला? तर बाळशास्त्री जांभेकर यांनाच मराठी वृत्तसृष्टीचे आद्यजनक असे देखील म्हटले जाते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, दर्पण. प्रश्न क्रमांक 20 आहे मित्रांनो, मुंबईचे सुप्रसिद्ध गेटवे ऑफ इंडिया हे स्मारक कोणत्या वर्षापर्यंत पूर्णपणे बांधून पूर्ण झाले? मित्रांनो लक्षात ठेवा, 1919 मध्ये जॉर्ज पाचवा आणि राणी मेरी यांच्या भारत आगमन भेटीच्या निमित्ताने यांची पायाभरणी करण्यात आली होती. हे बांधकाम प्रत्यक्षात 4 डिसेंबर 1924 रोजी पूर्ण होऊन लोकांसाठी खुले झाले. मित्रांनो याचे मुख्य वास्तुविशारद जॉर्ज बिटेल हे होते. मित्रांनो लक्षात ठेवा, याचे योग्य उत्तर होईल 1924. तारीख होती 4 डिसेंबर 1924. प्रश्न क्रमांक 21 आहे मित्रांनो, पंचायत राजवर विचारलेला आहे. राज्यघटना या विषयातील पंचायत राज या विषयावर राज्यशास्त्रामधला. त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे भारतातील सर्वात पहिले राज्य कोणते? मित्रांनो लक्षात ठेवा, भारतामध्ये सर्वात आधी पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे पहिले राज्य हे राजस्थान होते, जिथे 2 ऑक्टोंबर 1959ला नागौरी येथे उद्घाटन झाले. कुठे? 2 ऑक्टोंबर 1959ला नागौरी येथे. त्यानंतर दुसरे राज्य बनले आंध्र प्रदेश. त्यानंतर महाराष्ट्र हे पंचायत राज पद्धत स्वीकारणारे देशातील 9व्या क्रमांकाचे राज्य ठरले 1 मे 1962 रोजी. मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, राजस्थान. प्रश्न क्रमांक 22 आहे, मूलभूत हक्क राज्यघटना या विषयातील. मित्रांनो लक्षात ठेवा, भारतीय संविधानातील कलम 17 खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? मित्रांनो संविधानातील कलम 17 नुसार अस्पृश्यांचे उच्चाटन करण्यात आले आहे आणि कोणत्याही स्वरूपात त्याचे आचरण करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. हा नागरिकांच्या अत्यंत महत्त्वाचा मूलभूत हक्क फंडामेंटल राईट आहे. मित्रांनो तिसरा पॉईंट आहे, संसदेने 1955 मध्ये अस्पृश्यता प्रतिबंधक कायदा संमत केला. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल अस्पृश्यता नष्ट करणे, कलम 17. कलम 17 कशाशी संबंधित आहे मित्रांनो? तर अस्पृश्यता नष्ट करणे. मूलभूत हक्क जे आहे मित्रांनो ते पाठच करून ठेवा, तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा आणि यावर आपण स्पेशल क्लास बनवणार आहोत. तो पण त्यासाठी तुम्ही आपल्या AHGK चॅनल म्हणजेच आपली शाळा GK या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो प्रश्न क्रमांक 23 आहे, घटनात्मक पदे या विषयावर आलेला. भारताच्या राष्ट्रपतींना त्यांच्या गोपनीयतेची शपथ कोण देतात? प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो, प्रश्न हा खूप महत्त्वाचा आहे. भारताच्या राष्ट्रपतींना त्यांच्या गोपनीयतेची शपथ कोण देतात? तर लक्षात ठेवा मित्रांनो, संविधानाच्या कलम 60 कोणत्या कलमानुसार? तर कलम 60 नुसार राष्ट्रपतींना भारताचे मुख्य सरन्यायाधीश, भारताचे कोण? तर मुख्य सरन्यायाधीश शपथ देतात. कोणत्या कलमानुसार? तर कलम 60 नुसार. लक्षात ठेवा मित्रांनो, शपथ देण्याची जी कलम आहे ते कलम 60 आहे आणि देणारे जे आहेत ते मुख्य न्यायाधीश आहे. सरन्यायाधीश अनुपस्थितीत
असल्यास सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठतम न्यायाधीश शपथ देण्याचे कर्तव्य पार पाडतात. उपराष्ट्रपतींना शपथ राष्ट्रपती देतात. लक्षात ठेवा, उपराष्ट्रपतींना शपथ हे राष्ट्रपती देतात, परंतु राष्ट्रपतींना शपथ जे असतात ते मुख्य सरन्यायाधीश देतात. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. प्रश्न क्रमांक 24, राष्ट्रीय चळवळ आणि नेते या घटकावर आलेला हा प्रश्न आहे मित्रांनो. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेले मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत होते? हा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, की मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेमध्ये होते? तर लक्षात ठेवा, लोकमान्य टिळकांनी 1881 सुरू केलेले केसरी हे वर्तमानपत्र मराठी भाषेतून आणि मराठा हे वर्तमानपत्र इंग्रजी भाषेतून प्रसिद्ध केले जात असे. लक्षात ठेवा मित्रांनो, 2 वृत्तपत्र होते. 1881 सुरू झालेलं जे केसरी होतं हे मराठी भाषेतून आणि जे मराठा होतं हे इंग्रजी भाषेतून प्रसिद्ध केले जात असे. यामध्ये अनेकदा गोंधळ होत होता, त्यामुळे हे उत्तम कायम लक्षात ठेवावे. मित्रांनो, परीक्षेमध्ये तुम्हाला यामध्ये खूप गोंधळ होऊ शकते, त्यामुळे लक्षात ठेवा, मराठा म्हटलं तर इंग्रजी आणि केसरी म्हटलं तर मराठीमध्ये. केसरीचे पहिले संपादक कोण होते मित्रांनो? तर गोपाळ गणेश आगरकर हे केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक होते. केसरी कशामध्ये निघत होतं? मराठीमध्ये, आणि मराठा हे इंग्रजीमध्ये. तर मराठा ह्या वृत्तपत्राचे कोणत्या भाषेत निघत होतं? तर ऑप्शन क्रमांक बी, इंग्रजीमध्ये. मित्रांनो, कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन होऊ देऊ नका. मराठा म्हटलं तर इंग्रजी आणि केसरी म्हटलं तर मराठीमध्ये. केसरी म्हटलं तर मराठीमध्ये. आणि कधी सुरुवात झाली? तर 1891 आणि आपले केसरी या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर गोपाळ गणेश आगरकर हे होते. प्रश्न 25 आहे मित्रांनो, सण आणि धार्मिक स्थळे या घटकावर आलेला आहे. महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये सिंहस्थ कुंभमेळा खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी दर 12 वर्षांनी भरतो? प्रश्न आहे मित्रांनो, दर 12 वर्षांनी भरतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीच्या पवित्र पात्रात 12 वर्षांनी प्रसिद्ध सिंहस्थ कुंभमेळा भरतो. भारतातील उर्वरित कुंभमेळे प्रयागराज, गंगा यमुना, हरिद्वार, गंगा आणि उज्जैन शिप्री येथे भरतात. हा प्रश्न सांस्कृतिक आणि पर्यटनावर नेहमी विचारला जातो मित्रांनो. IMP क्वेश्चन आहे, नोट करून ठेवा तुमच्या नोटबुकमध्ये. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल गोदावरी, नाशिकमध्ये दर 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. प्रश्न 26 आहे मित्रांनो, मराठी भाषेत मौलाना दगड ठरलेल्या ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहे? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, विष्णू सखाराम खांडेकर, वि.स. खांडेकर. पूर्ण नाव देखील विचारले जाते कधी कधी, वि.स. खांडेकरांचे पूर्ण नाव काय आहे? तर विष्णू सखाराम खांडेकर यांना ययाती या कादंबरीसाठी 1974 लक्षात ठेवा मित्रांनो, कधी? तर 1974 मराठी साहित्यातील पहिला प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. वि.वा. शिरवाळकर म्हणजेच कुसुमाग्रजांचे पूर्ण नाव काय मित्रांनो? तर विष्णू वामन शिरवाळकर हे नाव लक्षात ठेवा. हे ज्ञानपीठ मिळवणारे दुसरे साहित्यिक होते. पहिले विष्णू सखाराम खांडेकर, वि.स. खांडेकर, आणि दुसरे कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाळकर. तर ययाती ही कादंबरी महाभारतातील कथेवर आधारित मानसशास्त्रीय विवेचन करते. मित्रांनो, लक्षात ठेवा, मौलाना दगड ठरलेल्या ययाती या कादंबरीचे लेखक होते वि.स. खांडेकर. प्रश्न क्रमांक 27 आहे मित्रांनो, शास्त्रज्ञ व शोध या घटकावर आलेला. आधुनिक विमानाचा एअरप्लेन शोध खालीलपैकी कोणी लावला? तर मित्रांनो, ऑरव्हिल आणि विल्बर राईट बंधू दोन होते. कोण होते? ऑरव्हिल आणि विल्बर राईट यांनी 17 डिसेंबर 1903 रोजी जगातील पहिले नियंत्रित व यशस्वी विमान उड्डाण केले. थॉमस एडिसन यांनी विजेच्या बल्बचा शोध लावला होता. ग्राहम बेल यांनी पहिल्या टेलिफोनचा शोध लावला. मित्रांनो, लक्षात ठेवा, थॉमस एडिसन विजेचा बल्ब आणि ग्राहम बेल टेलिफोनचा शोध. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल राईट बंधू. आधुनिक विमानाचा शोध राईट बंधू यांनी लावला होता. प्रश्न क्रमांक 28 आहे मित्रांनो, भौतिकशास्त्र व मूलद्रव्ये या घटकावर आलेला. पारंपरिक विजेच्या बल्बमध्ये कोणत्या धातूचा तंतू
फिल्मेंट वापरला जातो. तर विजेच्या बल्बमध्ये टंगस्टनचा तंतू वापरतात, कारण ह्या धातूचा वितळबिंदू मेल्टिंग पॉईंट अतिशय उच्च असतो, सुमारे 24-22 अंश सेल्सिअस. जास्त उष्णतेतही हा तंतू लवकर न वितळता तीव्र प्रकाशाने बाहेर टाकतो. याचे रासायनिक चिन्ह W म्हणजेच वल्फ्रम असे आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, टंगस्टन. प्रश्न क्रमांक 29 आहे मित्रांनो, रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र या घटकावर आलेला विज्ञानातील शुद्ध पाण्याचा गोठणबिंदू म्हणजेच फ्रीजिंग पॉईंट किती अंश सेल्सिअस इतका असतो. तर मित्रांनो लक्षात ठेवा, शुद्ध पाण्याचा गोठणबिंदू ज्या तापमानाला पाण्याचा बर्फ होतो हा 0 डिग्री इतका असतो. पाण्याचा उत्कलांक बिंदू म्हणजेच बॉइलिंग पॉईंट हा 100 सेल्सिअस असतो. तर पाण्याची कमाल घनता मॅक्झिमम डेन्सिटी ही 4 तापमानाला असते. ही प्रश्नही वारंवार विचारला गेलेला आहे मित्रांनो, तलाठी भरतीमध्ये येण्याची दाट शक्यता आहे. प्रश्न क्रमांक 30 आजच्या क्लासचा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, मानवी रक्ताला लाल रंग खालीलपैकी कशामुळे प्राप्त होतो. मित्रांनो आजच्या क्लासमधले तुम्हाला किती प्रश्न आलेले आहे याचे कमेंट बॉक्समध्ये नक्की उत्तर द्या मित्रांनो. रक्तातील तांबड्या पेशीमध्ये RBC असल्यामुळे लोहयुक्त प्रथिन हिमोग्लोबिनमुळे रक्ताला लाल रंग प्राप्त होतो. कशामुळे, तर हिमोग्लोबिनमुळे. हिमोग्लोबिन शरीरातील सर्व अवयवांपासून ऑक्सिजन वाहून नेण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य करते. लोहाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजाराला ॲनिमिया रक्तक्षय असे म्हणतात मित्रांनो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल हिमोग्लोबिन या घटकामुळे रक्ताला लाल रंग प्राप्त होतो. तर मित्रांनो हे होते आजचे 30 प्रश्न. तुम्हाला या प्रश्नांपैकी किती प्रश्नांची उत्तर आले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यामुळे हा क्लास सेव्ह करून ठेवा, जेणेकरून परीक्षेच्या टाईममध्ये तुम्हाला या क्लासमधून फास्ट रिव्हिजन केल्या जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर एक सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या मित्रापर्यंत देखील हा क्लास पोचवा मित्रांनो, त्यांना पण या प्रकारची माहिती मिळाली पाहिजे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवर सिरीज सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो. आपण 1-2 प्रत्येक दिवशीच म्हणा पेपरचे विश्लेषण आणि पेपर आपल्या क्लासवर, आपल्या चॅनलवर, आपली शाळा GK या चॅनलवर रोज अपलोड करत असतो. त्यामुळे तुम्ही चॅनलशी जुडून राहा आणि अशाच प्रकारचे क्लास पाहण्यासाठी GKला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांपर्यंत देखील पोचवा. हा क्लास कसा वाटला याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी जुडून राहा. पुढच्या क्लासमध्ये नक्की भेटू मित्रांनो. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.